नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बदलापूर रेल्वे स्टेशन बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेढे वाटले, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला। हा जल्लोष बदलापूर मधील 2 चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर नंतर करण्यात आला। आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। राजकारण कितीही झालं तरी आम्हाला आनंद आहे की या नराधमाचा अंत झाला। आता भविष्यामध्ये अशा घटना कमी येईल अशी आशा आहे, असं म्हणून महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत या महिलांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत। घटना गंभीर घडली होती, मात्र 1 महिन्यानंतर खरं पाहिलं तर न्याय मिळाला अशी सगळ्यांची भावना आहे। नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन। सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। संपूर्ण बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत। बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होणार होती। त्याच्यानंतर ह्या मुलींना ज्यावेळेला न्याय मिळेल तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली, त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते। त्यामुळे एन्काउंटर होणं फार गरजेचं होतं। मग ते एन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने, जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली, मी तर म्हणेन हे झालं, हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा इतिहास रचला असं मी म्हणेन। या रेल्वे स्टेशननी हे आंदोलन बघितलं, लोकांचा आक्रोश बघितला आणि आज हेच रेल्वे स्टेशन लोकांच्या मनामध्ये झालेला जो जल्लोष आहे त्याचं कारण आहे की तो नराधम आज यमसदनी गेलेला आहे। की ही घटना एवढी लांछनास्पद होती आणि संपूर्ण स्त्री जातीला काळीमा फासणारी होती, परंतु पोलीस प्रशासनाचे मी याच्यामध्ये विशेष करून आभार मानेन की त्यांनी त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। जे एन्काउंटर त्याचा झाला ते मोरे साहेब जे आहेत त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आज त्याला यमसदनी पाठवलेला आहे। जसा त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला तसा या चिमुकल्यांसाठी रस्त्यावर उतरलेले जे आंदोलनकर्ते आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी मी एक आहे, तसा या आंदोलनकर्त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं एवढंच मी सांगेन। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।